खटाव येथे आमदार इद्रिस नायकवडी यांनी उद्घाटन केलेल्या फलकाची तोडफोड करून खाली पाडण्यात आले। खटाव तालुका मिरज येथील खटाव सोमेश्वर मंदिर या ठिकाणी काँक्रिटीकरण, रस्ता व इतर सोयीसुविधांसाठी 15 लाख रुपयांचा निधी विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडून मंजूर करण्यात आला होता। या मंजूर कामाचे उद्घाटन आमदार इद्रिस नायकवडी व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन 2 महिन्यापूर्वी करण्यात आले होते। खटाव गावातील काही अज्ञात लोकांनी आमदारांनी केलेले उद्घाटन डिजिटल बोर्डचे तोडफोड करून जमिनीवर पाडण्यात आले आहे। त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। ज्या काही लोकांनी हे काम केले आहे त्याचा निषेध सामान्य नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी अशा काम करणाऱ्या लोकांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। या घडलेल्या घटनेचा शिवसेना कामगार संघटना सांगली जिल्हा यांच्याकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे। उद्या सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे।